शेतकरी मित्रांनो, 10 ऑगस्ट पासून कर्जमाफीला सुरुवात होणार. मुख्यमंत्र्यांची घोषणा. फक्त 12 बँकेतील 2 लाखांची कर्जमाफी. या ठिकाणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणतोय ते या यादीमध्ये आपण बघणार आहे. नेमकं काय म्हणतो ते आपल्याला बघायचं आहे. तुम्ही पाहू शकता 10 ऑगस्ट पासून कर्जमाफीला त्या ठिकाणी होण्याची शक्यता. 4 ते 5 अटीवर कर्जमाफी होण्याची शक्यता. कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे. सरसकट 2 लाखांची पर्यंतची कर्जमाफी होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे. सरकारने फक्त याच महत्त्वाच्या 4 ते 5 अटीवर तुमचं कर्ज माफ करण्याचं ठरवलंय. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी इथं महत्त्वाची राज्यातील कोणत्या इथं शेतकऱ्यांना जास्त कर्जमाफीचा फायदा होणार आहे. इथं आपण जर कागदपत्रांची जर मागणी पाहिली तर या आता आवश्यकता इथून पुढे राहणार नाही. फक्त या 4 ते 5 अटीवरच सरकार आता तुमचं कर्ज माफ करण्याची शक्यता इथं त्यांनी दाखवलेली आहे. संपूर्ण माहिती ह्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहे शेतकरी मित्रांनो. परंतु चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार. तर बघा, सरसकट 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी यामध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. राज्यातील काही ठराविक बँकांमधीलच इथं आता कर्जमाफी होण्याची शक्यता इथं दाखवलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कर्जमाफी या शब्दावर आतापर्यंतचं उघडपणे तोंड उघडलं आहे. स्पष्टपणे त्यांनी सांगितलं आहे. परंतु बच्चू कडू काय म्हणाले आणि त्यांनी काय सांगितलं त्यावेळी उशीर राहिला. आता 7 दिवस इथं उपाशी राहून त्यांनी आता आंदोलन केलं होतं. त्यामुळे त्यांना आता स्पष्टपणे कर्जमाफी करण्याची एक समिती सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आता या ठिकाणी नेमण्यात आलं. त्या म्हणजे 4 ते 5 अटीवरच कर्जमाफी होणार आहे असल्याचं सांगितलं. मग आता नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून इथं करण्यात येणार आहे, कोणत्या कोणत्या बँकेची कर्जमाफी होणार आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या कोणत्या बँकेतून इथं कर्जमाफी करण्याची दाट शक्यता इथं दाखवण्यात आलेली आहे. कारण की बघा, 12 बँकेचा इथं समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. त्यांनी सांगितलेलं आहे. मग 12 बँके नेमकं कोणकोणत्या आहेत आणि शेतकरी मित्रांनो, सरसकट सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफ इथं होणार नाही. काही ठराविक शेतकऱ्यांचं सरकारच्या माध्यमातून आता हे कर्ज माफ होणार आहे. कारण की बघा, काल परिपत्रकांनी इथं मुख्यमंत्र्यांना विचारलेलं की कोणकोणत्या शेतकऱ्यांचं इथं कर्ज माफ होणार आहे. तर त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय सांगितलं बघा, इथं मुख्यमंत्री कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं त्यांनी ठरवलेलं आहे. तर त्यांनी सांगितलेलं आहे. तर ऐका, यामध्ये इथं बघा, सर्वात पहिल्यांदा जसं की 2021 ते 2025 म्हणजेच इथं येत्या जसं की 5 वर्षाच्या मागील इथे शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढून ठेवलं. यापैकी फक्त याच 5 प्रकारच्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचं येणार आहे. बघा, कोणत्या 5 प्रकारच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात येणार आहे. यामधील पहिल्या शेतकऱ्यांचा प्रकार कोणता आहे बघा, इथं पहिल्या शेतकऱ्यांचा प्रकार मुख्यमंत्र्यांनी सांगितला आहे. तो म्हणजे नियमित जे आतापर्यंतचे शेतकरी कर्ज त्यांनी जेणे भरलंय, म्हणजेच आतापर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांनी थकीत कर्ज अजिबात बँकेला त्या ठिकाणी ठेवलं नाही, ते वेळोवेळी भरलंय, म्हणजेच रेग्युलर कर्ज भरणारे एक विशेष सवलत ते पहिल्यांदा सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याचं त्या ठिकाणी सांगलं आहे. म्हणजेच आतापर्यंत 5 लाख कर्ज तुम्ही शेती पिकासाठी जर या ठिकाणी बँकेतून जर काढलं असेल आणि यामध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित कर्ज आतापर्यंत भरलं असेल तर सरकारच्या माध्यमातून हे कर्जमाफी केल्यानंतर नियमित कर्ज भरणारे शेतकरी नाराज होऊ नये म्हणून पहिल्यांदा नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी त्यांना 50,000 रुपये इथं प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर पुढचं जसं की सगळ्यात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी आता घेतला आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता मुख्यमंत्री पहिल्यांदा सरसकट 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी करणार असल्याचं या ठिकाणी सांगितलं आहे. त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक बघा, कारण या 4 ते 5 अटीवर शेतकऱ्यांची आता कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. यामुळे तुमचा या महत्त्वाचा 4 ते 5 अटी इथं ऐकून घेणं महत्त्वाचं असणार आहे. 5 मिनिटाचा वेळ काढून इथं तुम्ही शेती पिकासाठी जर कोणत्याही बँकेतून कर्ज घेतलं असेल तर व्हिडिओ बघा. बघा शेतकरी मित्रांनो, त्यांनी 5 अटीवर मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचा अटी इथं दिलेला आहे. 5 अटीनुसारच आता तुमचे कर्ज इथं माफ होणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आता इथं लक्ष देऊन बघा. इथं आता बघा, इथं शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर शेती पिकासाठी 2021 ते 2025 या 5 वर्षाच्या कालखंडात इथं तुम्ही शेती पिकासाठी 2 लाखांच्या वरती इथं कर्ज काढून ठेवलं असेल तर सर्वात लक्ष देऊन बघा. इथं शेती पिकासाठी मागील 5 वर्षामध्ये जर 2 लाखांचं कर्ज इथं तुम्ही काढून ठेवलं असेल
तर इथं तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी इथं आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, सर्वांनी या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. 2021 ते 2025 म्हणजेच आतापर्यंत 5 लाख जे किंवा 10 लाख असो, या 10 लाख किंवा 5 लाख तुम्ही जर इथं रक्कम शेती पिकावर काढलं असेल, या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये काढून ठेवलं असेल, तर त्या ठिकाणी तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी असणार आहे. म्हणजे इथं तुमचं कर्ज तेवढ्यापर्यंत माफ होणार नाही. इथं स्वतःलाच तुम्हाला बाकीचं कर्ज भरावं लागणार आहे, कारण की 2 लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी इथं होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा, निवडणुकीच्या आधी सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यात शब्द दिला होता, की जो शब्द दिला तो म्हणजे सरसकट कर्जमाफी करणार असल्याचं सांगितलं होतं. मग किती लाखांची कर्जमाफी इथं सरसकट होणार आहे? बघा, त्याला एक लिमिट असलं इथं शेतकरी असणार आहे. म्हणजेच इथं 5-10 लाख रुपये अशा प्रकारे जास्तीत जास्त कर्ज काढून बँकेकडून तुम्ही ठेवलं असाल, तर सरकारच्या माध्यमातून हे जास्तीत जास्त कर्ज इथं सरकार ते कर्ज भरणार नाही. फक्त 2 लाखांच्याच आतमध्ये कर्ज इथं त्यांनीच इथं कर्जमाफीचा लाभ त्यांना सरसकट होणार आहे. म्हणजे ज्यांचं 10 लाख 5 लाख कर्ज आहे त्यांना 3 लाख इथं स्वतःवरून किंवा 7 लाख स्वतःवरून भरावं लागणार आहे. आणि 2 लाख किंवा त्यांना जे काही त्यांनी उर्वरित 2 लाखापेक्षा जास्तची रक्कम असणार आहे, त्या स्वतः त्यांनाच भरावं लागणार आहे. 2 लाखाची सरसकट कर्जमाफी होणार असल्याचं तर सरकारने सांगितलेलं आहे. यामध्ये सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांनी 4 ते 5 अटी सांगितल्या आहे. आता सरकार कर्जमाफी करण्याचा पूर्व इथं तयारीला लागला आहे. इथं बघा, त्यामुळे कर्जमाफी 101% 100% तुमची कर्जमाफी होणार. एकदम शेवटच्या स्टेपमध्ये कर्जमाफी आता करण्यात आलं. या ठिकाणी शेवटच्या स्टेपमध्ये कर्जमाफीची तारीख आता जाहीर करण्यात आलेली आहे. परंतु शेतकऱ्यांना इथं आता त्यासाठी अटी शर्ती इथं लावण्यात आलेल्या आहे. इथं बघा, तुम्हाला सांगितले आहे 4 ते 5 अटी सांगितले. यामध्ये 4 नंबरची अट म्हणजेच इथं ते महत्त्वपूर्ण सरकारच्या माध्यमातून इथं अट घालण्यात आलेली आहे. सर्वात महत्त्वाची अट म्हणजे ज्यामधून जवळजवळ 5 लाख शेतकरी आता शेवटच्या अटीमध्ये तर सरकारच्या माध्यमातून बाहेर त्या ठिकाणी काढण्यात जाणार आहे. तुमची शेवटच्या अटीमध्ये जर तुम्ही बसत असाल तर कर्जमाफीचा फायदा इथं जास्तीत जास्त होणार आहे. आता बघा, दुसरी अट इथं सांगण्यात आली म्हणजेच सरकार आता एक इथं लिमिटमध्ये कर्ज माफ करणार आहे. त्यानंतर जसे की सरकार इथं सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार नाही, चौकशी केल्याशिवाय तुमची कर्जमाफी होणार नाही, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. बघा, उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथं लागणार आहे. उत्पन्नाच्या दाखल्यावरूनच इथं तुमचं वार्षिक उत्पन्न हे ठरवलं जाणार आहे, की 10 लाख 5 लाख किंवा 20 लाख तुमचं वार्षिक उत्पन्न आहे. त्यावरूनच ठरणार आहे की तुमचं कर्जमाफी केली जाणार आहे की नाही. त्यानंतर पिवळे व केशरी राशन कार्ड आहे, हे तुमच्याकडे जर असेल तर पिवळे व केशरी राशन कार्डच्या माध्यमातून हे समजणार आहे की तुम्ही गोरगरीब शेतकरी आहात की तुमचं वार्षिक उत्पन्न जास्त आहे. आणि त्यानंतर जसं की शेतकऱ्यांचं वार्षिक उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला इथं कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. म्हणजेच पिवळं व केशरी राशन कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, जसं की बँकेचं पासबुक, या सगळ्या गोष्टीची झेरॉक्स, तुम्हाला 2 पासपोर्ट साईज फोटो, हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला कर्जमाफीच्या वेळेस लागणार आहे. तर लवकरात लवकर हे सर्व डॉक्युमेंट तयार करून ठेवा. आता कर्जमाफी होण्याची दाट शक्यता इथं वर्तवण्यात आलेली आहे. तर शेतकरी असाल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना, शेतकरी मित्रांना व्हिडिओ नक्कीच शेअर करा. आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार. शेतकरी मित्रांनो, तर महत्त्वपूर्ण व्हिडिओचा माध्यमातून इथं तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला की कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांची होणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांची होणार नाही. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.